संकट संकट या विषयाकडे आपण वळूया. पूर्वीपारपासून संकट ही पूर्वी तर एवढी वाढलेली होती त्या काळी, की माणसाला जगणं कठीण होतं. एवढी गरिबी होती आणि त्या गरिबीतून माणूस मार्ग काढीत होता. परंतु त्यांनी सहसा कधी आत्महत्या केली नाही. त्या काळात आत्महत्या केली जात नव्हती. आज अतिशय संकटं होती, जीवघेणी संकटं. पण माणूस त्यावेळेला सगळ्या संकटांना तोंड देत होता. पुढे पुढे असं झालं, थोडी परिस्थिती चांगली झाली माणसाची आणि माणूस आपण जे आपण पैसे कमवतो, जी कमाई करतो, त्यातले 4 आण्यातले 1 आणा तो आपला शिल्लक ठेवू लागला. त्यामुळे त्याची संकटं बरीचशी कमी झाली. शिल्लक वाढली. अचानक कोणतं संकट आलं त्याला ते तोंड देऊ शकत होते. परंतु आज जर आपण पाहिलं तर इव्हन कॉर्पोरेट क्षेत्रात किंवा गव्हर्नमेंट क्षेत्रात सुद्धा चांगली पगार आहेत. उद्योगधंद्याला चांगली तेजी आहे. बरेच मोठमोठे उद्योग निर्माण झाले. असं होऊन सुद्धा चांगला पगार आहे, चांगली कमाई आहे, उद्योगधंद्यात कमाई आहे, असं होऊन सुद्धा आज माणूस एवढा दुःखी का व्हावा? संकटाला एकदम हतबल का होतो? संकट आलं की जीव देण्याची त्याची परिस्थिती का निर्माण होते? तो का अशा गोष्टीकडे वळतो? एखादं संकट आलं तर त्याचा परिणाम पूर्ण घरावर, संपूर्ण कुटुंबावर का होतो? ही विचार करण्याची खरोखर वेळ आलेली आहे. मग आपल्याला असं वाटतं एवढा पगार आता वाढलेला आहे, एवढीच उद्योगधंद्यात वाढ झालेली आहे. आता हा मधला काळ फक्त करोनाचा सोडा, पण त्या व्यतिरिक्त प्रगती खूपच झालेली आहे. एक 50-60 वर्षापूर्वी नगण्य पगार होती. उद्योगधंद्यांना एवढा वाव नव्हता आणि तरी पण माणसं 4 आण्यातले कमवत होते आणि त्यातले 1 आणं शिल्लक ठेवत होते. त्यामुळे एखादं अचानक संकट आलं तर त्याला ते सामोरे जात होते आरामशीर. आज मात्र परिस्थिती बदलली. आज असं झालंय, ज्याला 50,000 पगार आहे तो म्हणतो मला लाखभर पगार झाला तर बरं होईल आणि त्याच्यासाठी तो धडपड करतो. उद्या असं होतं ना, लाखभर पगार मिळतो तरी त्याला पुरत नाही. कारण लाखभर जेव्हा पगार मिळतो तेव्हा तो बाकीच्या गोष्टींच्या तयारीला लागतो. नवीन कोणत्या गोष्टी कर, घरात रिनोव्हेशन कर. जर रिक्षाने जायचं असेल तर ओला उबेरने जा. आपला खर्च वाढवतो. त्यामुळे काय होतं, त्याला तोही पगार किंवा कुटुंबाची जे लाईफस्टाईल आहे, जीवन जगण्याची पद्धत ती एकदम वाढते. मग शेवटी काय होतं, तो पुन्हा त्याच ठिकाणी येतो. तो 50,000 कमवत होता तेव्हा जी परिस्थिती होती तिथेच आता तो इथे येतो आणि या ठिकाणी सुद्धा पुन्हा तो लोनच काढतो. प्रत्येक गोष्ट करतो तो लोन काढून करतो, नवीन गोष्ट काही करायची तर. आणि मग त्याची पुन्हा अपेक्षा वाढते की मला 2 लाख पगार झाला ना तर खरोखर मी सुखी होईल, असं तो म्हणायला लागतो. पुन्हा नशिबाने त्याला 2 लाख पगार मिळतो. आता 2 लाख पगार मिळाला मग त्याला सुचतं की नाही, आपल्याला गाडी तर हवीच. गाडीसाठी लोन काढतो. आणखीन कुठे जागा जमिनी असेल तिथे लोन काढतो नवीन काहीतरी घेण्यासाठी. आणि लोन झालं मग पुन्हा ताणतणाव आला, कुटुंबात ताणतणाव आला. एखादं संकट थोडंसं आलं तर तो बिथरून जातो, हतबल होतो. आता काय करायचं, माझंच काय झालं तर मी काय करणार, याला तोंड कसं देणार? कारण कर्ज काढलेलं असतं. कधी मुलांच्या शिक्षणासाठी आपण कर्ज काढतो किंवा एखाद्या उद्योगधंद्यासाठी थोडंफार कर्ज काढतो, ते आपण समजू शकतो. पण हौसेपोटी जर आपण जे कर्ज काढत असू, ऋण काढून सण साजरा करायचा, अशा पद्धतीने आपण जर वागत असू तर काय होणार, विवंचना लागणारच. आणि जेव्हा खरोखर संकट येतं तेव्हा तो त्यावेळेला हतबल होतो. आता तो म्हणतो मग 2 लाख पगार झाला तर मला 3 लाखाचा पगार जर मिळाला ना तर मी खरोखर सुखी होईल. आता अगदी मस्त होईल, माझं सगळं चांगलं होईल. जेव्हा 3 लाख पगार होतो त्यावेळेला तो असा विचार करतो, माझ्याकडे गाडी आहे ती 9-10 लाखाची आहे, काय बरोबर नाही. 25-30 लाखाची जरी गाडी पाहिजे, पुन्हा कर्ज काढतो. पुन्हा 25-30 लाखाची गाडी घेतो, म्हणजे पुन्हा कर्ज आलंच. मग कुटुंबात एखादा कोण आजारी पडलं, काय झालं, अचानक मुलांना फीची वेळ आली, कोणतंही संकट आलं तर संकटाच्या वेळेला यांच्याकडे पैसा नसतो. पगार खूप मोठी आहेत पण संकटाच्या वेळेला पैसा नसतो.
आणि मग विवंचना निर्माण होतं. मग आता एक लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे की ही जी संकट आहेत ती आपण ओढवलेली संकट आहेत. संकट वेगवेगळ्या प्रकारची आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारे त्यांना तोंड द्यावं लागतं. आपण त्याच्यावर चर्चा करणारच आहोत. पण आज आपण म्हणजे पहिला मुद्दा आपला असा आहे की ओढवलेली संकट आम्ही ओढवून घेतलेली आहेत. आम्ही असा नाही विचार केला की जेव्हा मला 1,00,000 पगार होता त्यावेळेला आम्ही त्यातले पैसे थोडे शिल्लक ठेवले आणि नंतर मग आम्ही त्या शिल्लक पैशातून आम्ही काहीतरी गोष्टी केल्या तर आम्हाला एवढा ताण पडणार नाही. पण आम्ही प्रत्येक वेळेला काय करतो, जशी जशी आमची पोझिशन वाढते, जसं जसं उद्योगात आम्हाला हे मिळतं, आम्ही त्याहीपेक्षा मोठं कर्ज काढतो आणि मग संकटात सापडतो. प्रारब्धाने येणारी संकट जी असतात त्याला ते आपल्या हातात नाही आहे. त्याला फक्त आपण तोंड द्यायचं आणि ते कसं द्यायचं ते पण आपण पाहू. प्रारब्धाने येतात संकट. पण ओढवलेली संकट आहेत ती थांबली पाहिजे असं मला वाटायला लागलं. की आज जो माणूस पहा तुम्ही सर्वत्र शहरातून तर जास्त करून पाहाल तर बरेचशी मोठमोठ्या पगारवाले जे लोक आहेत ते स्थिर नाही आहेत. त्यांची मानसिक स्थिती चांगली नाही आहे. एवढा मोठा पगार घेऊन आपली मानसिकता का नाही चांगली, कधी कोणी विचार नाही करीत. कारण त्यांना फक्त एवढंच माहिती असतं पैसा कमवायचा आणि तो खर्च करायचा. आपली मानसिकता चांगली आपण कशी वाढवायची, कशी ठेवली पाहिजे, आपल्याला स्थैर्य कसं ठेवलं पाहिजे, कुटुंबात स्थैर्य कसं असायला पाहिजे ह्याचं ज्ञान नाही. त्यामुळे काय होतं, मोठमोठी पगार असून सुद्धा माणूस दुःखी आहे. सतत बघावं तर टेन्शन खाली असतं. जसं त्याच्या डोक्यावर काहीतरी पहाड पडलेलं आहे एवढंच त्या आपल्या विवंचनेत असतो तो. हे जाणं जरुरी आहे आणि हे समाजात हे नुकसानकारक आहे समाजासाठी. आपला समाज हा स्थिर, संयमी आणि सुस्थितीत असला पाहिजे. त्याची मानसिकता अतिशय सुंदर असायला पाहिजे, चांगली असायला पाहिजे. तर चांगली कशी होईल ते आपण आता पाहणार. आणि मग संकटांना तोंड कसं द्यायचं, तर संकटांना ज्या वेळेला एखाद्या माणसावर संकट येतं, असंच घडतं. एक मोठा व्यापारी असतो, मोठा बिझनेसवाला असतो. त्यांनी जर ठरवलं ना तर त्याला जर कोणाला मागितले त्यांनी पैसे आणि ठरवलं की मला पैसे गोळा करायचे आहेत तर लोक स्वतःहून त्याला पैसे देतील. एवढी त्याची स्वतःची ऐपत असते, त्याचं व्यक्तिमत्व तसं असतं. पण काय होतं, त्याच्यावर असा प्रसंग पडतो अचानक त्याची पत्नी आजारी पडते आणि तिला महिन्याला लाखाचा पगार खर्च येतो. त्यांनी काय करावं, त्यांनी काय केलं की आपल्याकडे जे एखादं प्रॉपर्टी आहे तर ती त्यांनी सरळ विकून टाकली. मला म्हणाला, बघा मी जर कुणाकडे मागितले पैसे तर मला मिळतील, पण मला ते परत करावेच लागणार आहेत ना. आणि मला पुन्हा ते टेन्शनच राहणार की मला पैसे परत करायचे. मग माझ्याकडे जी प्रॉपर्टी जी आहे एक्स्ट्रा ती मी विकली तर काय बिघडलं, आणि मी ती विकून टाकली. आता काय झालं, तो म्हणतो माझ्या मिसेसचा जो खर्च आहे, पत्नीचा जो खर्च आहे, मेडिकल खर्च तो व्यवस्थित होतोय, मुलांच्या शाळेचा काय खर्च आहे तो सगळा व्यवस्थित होतोय आणि माझ्या मनाला शांती आहे. माझ्या डोक्यावरचा ताप सगळा गेला निघून. मार्ग कसा काढायचा असतो तो असा काढायचा असतो. बऱ्याच वेळा काय होतं, असं जर संकट जर कोणावर आलं तर तो आपली प्रॉपर्टी विकायला मागत नाही, आपले दागिने काढायला मागत नाही आणि विवंचनेत राहतो. किंवा कोणाकडे मागितले, कोणाकडे उसने घेतले तरी त्याला ती चिंता राहिली ना. चिंता कशाला करायची, तर हा एक झाला मार्ग. आणि नेहमीचा जो पूर्वीचं जे होतं की 2 पैसे 4 आणे कमावले तिथे 1 आणा त्यातला जमा करायचं किंवा कशात तरी तो गुंतवायचा की कधी संकटाला आपल्याला तो उपयोगी पडेल. तेवढं ती समजा प्रॉपर्टीत गुंतवली तर उद्या ती प्रॉपर्टी विकून आपलं संकट दूर करता येईल. दागिने बनवलेत किंवा तुम्ही बँकेत इन्व्हेस्ट केलेत तर तुम्हाला ते आयत्या वेळेला पैसे काढता येतील आणि आपलं संकट नाही. तर हे संकट एक अशा प्रकारचं एक संकट दूर करण्याची पद्धत. दुसरं असं होतं की आपण आता पाहिलं असेल, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, बऱ्याच शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात आणि आपण हेही पाहिलं असेल त्यातले बरेचसे शेतकरी त्यांचे
फार मोठी प्रॉपर्टी असते, फार मोठी जागा जमीन असते. परंतु काय करतात, आपल्यापेक्षा आपल्याला जेवढं झेपेल तेवढं लोन न काढता त्याच्यापेक्षा खूप पटीने काढतात. एकदम श्रीमंत व्हायचं असतं. आणि मग काय होतं, ते लोन बँकेचं असेल किंवा सावकाराचं असेल. समजा त्याने ते लोन काढलं, शेती केली आणि दुर्दैवाने पाऊस जास्त पडला, शेती वाहून गेली किंवा पाऊस पडलाच नाही आणि शेतीचं नुकसान झालं, त्याचं नुकसान झालं. जर आपल्या आवाक्यातलं लोन असेल, कर्ज असेल, तर त्याला त्याचं काही वाटणार नाही. ते आरामशीर तो पेड करू शकतो. पण आपल्याला झेपेल त्यापेक्षा जास्त ओझं घेतलं तर काय होईल? आपण बसूनच जाऊ ना. हे नॅचरल आहे ते. मी जर एखादं ओझं जास्त घेतलं, मला न झेपणारं ओझं घेतलं, तर मग मी खाली बसेन, त्या ओझ्याखाली चिरडून जाईन. आणि तसंच घडतं. अशा वेळेला भान ठेवलं जात नाही आणि आपल्या आवाक्या पलीकडचं कर्ज काढलं जातं आणि बऱ्याच वेळा शेतकरी संकटात सापडतो. पण समजा शेतकरी संकटात सापडला, मग त्याने काय करायला पाहिजे? त्यांनी सरळ एक करायला पाहिजे, आपल्या जमिनीतला एखादा तुकडा त्यांनी विकून ते कर्ज मोकळं केलं पाहिजे. पण तसं होत नाही. जमीन विकायची नाही, नातेवाईकडे कोणाकडे मागायचं नाही, तिकडे मान झुकवायची नाही. मग तुमचं कर्ज फेडणार कसं? कसं फिटणार? नाही फिटणार. तुम्हाला काहीतरी इलाज तर करणं भागच आहे ना. आणि शेतकरी संकटात सापडतो आणि तो दुनिया काय म्हणेल या लज्जेपोटी किंवा त्याची जी ओढाताण होते, कुटुंबातला रोजचा खर्च आणि बाकी सगळं, आणि एखाद्या सावकाराचा तगादा किंवा बँकेचा तगादा, ह्याला कंटाळून तो आत्महत्येकडे वळतो. आत्महत्या करून तुमचा प्रश्न सुटणार आहे का? तुमचं कर्ज मिटणार आहे का? मग आत्महत्येसारखा विचार का करायचा जिथे प्रश्न सुटणार नाहीये, फुकट तुमचा जीव जाईल? मग आम्ही हा विचार केला पाहिजे, सर सलामत तो पगडी पाचास. मी वाचलो तर मी कितीतरी जमिनी घेऊ शकतो. आज एक तुकडा गेला तर काय झालं? आम्हाला कुठेतरी थोडी माघार घ्यावी लागते आणि माघार घेऊन आपल्याला त्याच्यावर मार्ग काढायचा असतो. मग तिथे कोण काय म्हणेल त्याचा विचार नाही करायचा. अशा प्रकारे संकट जे येतं त्याला शेतकरी सुद्धा सामोरं जाऊ शकतो. तर संकटाला तोंड अशा प्रकारे दिलं जातं, धैर्याने. तुमच्याकडे धैर्य पाहिजे. त्याच्याकडे आत्महत्या करून त्याचे प्रश्न सुटले असते का? नसते सुटले. आत्महत्या म्हणजे पळवाट आहे. आपण आयुष्यात पळवाट कधीच करायची नाही, पळून जायचं नाही. आपण इथे लढत राहिलं पाहिजे, सामर्थ्याने, सत्याने, सत्यासाठी. त्यामुळे आपली स्वप्न बाळगताना सुद्धा त्याला कुठेतरी प्रमाण बाळगलं पाहिजे. आम्ही एकदम श्रीमंत होण्याचा कधी सहसा विचार करू नये. पण मग कोसळल्यानंतर काय होईल ह्याचा पण विचार करायला पाहिजे. समजा माझं नाही झालं असं, मी एखादी इन्व्हेस्टमेंट एवढी मोठी केली आणि कुठेतरी काहीतरी केलं, पण उद्या ते नाही झालं तर काय होईल ह्याचा पहिल्यांदा विचार करायला पाहिजे. मग मी ते सावरू शकेन का? त्यातून बाहेर पडू शकेन का? हा विचार करायला पाहिजे. पण आमच्याकडून तसा विचार केला जात नाही आणि माणूस हातपाय गाळून डोकं धरून खाली बसून जातो. हे टाळलं पाहिजे. हे कधी टळेल? ज्या वेळेला आम्ही असा विचार करू की आम्हाला झेपेल तेवढंच ओझं घेऊ, आम्ही झेपेल तेवढंच लोन घेऊ, कर्ज काढू आणि आहे त्याच्यात आम्ही भागवण्याचा प्रयत्न करू. जी आमची कमाई आहे त्यातले 2 आणि 1 आणा, अर्धा आणा, आम्ही त्यातला शिल्लक ठेवू. हा जेव्हा विचार येईल आमच्या मनात, तेव्हाच आम्ही कोणत्याही संकटाला, अचानक संकट जरी आलं तरी आम्ही त्याला सामोरं जाऊ शकतो. त्यामुळे हा नेहमी आम्ही विचार करायला पाहिजे. संकट आलं तर घाबरून जायचं, सैरावैरा व्हायचं नाही. आम्ही ठाम उभं राहायचं, संकटाकडे पाहायचं, संकटाचा अभ्यास करायचा. आम्ही याला कशा प्रकारे तोंड दिलं पाहिजे, त्याच्यासाठी काय करायला हवं ह्याचा विचार करायला पाहिजे आणि मग त्या तयारीला लागलं पाहिजे. सर्वप्रथम स्वतःकडून कोणतं संकट येणार नाही ह्याची काळजी घेतली पाहिजे. प्रारब्धाने आलं संकट, त्याला आपण तोंड देऊ शकतो. प्रारब्धाने एखादं घर वादळात वाहून गेलं, काय झालं, उडून गेलं, छप्पर उडून गेलं, तर त्याला आपण
धैर्याने तोंड दिलं पाहिजे, धैर्याने तोंड देऊ शकतो. पण जी संकटं आपण स्वतःहून निर्माण केलेली आहे ती तर आपण टाळू शकतो. प्रारब्धाने कधीतरी असं येतं संकट, काही नेहमीच येत नाही आणि कोणावर सगळ्यांवर नेहमीच येत नाही. आणि त्यावेळेला ज्यावेळेला प्रारब्धाने असं एखादं मोठं संकट येतं, वादळाचं येतं, पावसाळ्यात मोठं काहीतरी धरण फुटलं किंवा काय झालं, नदीला पूर आला, तर त्यामुळे काही दुर्घटना घडतात. त्यासाठी समाज किंवा सरकार, गव्हर्नमेंट हे आपल्याला मदत करीत असतं यथाशक्ती. आपल्याला सावरण्यापुरेशी मदत मिळत असते. परंतु जी स्वतःहून निर्माण केलेली संकट आहेत त्याला कोणी मदतीला धावत येत नाही. आपण एकटे पडतो, लक्षात ठेवा. त्यामुळे आपल्या कुटुंबाच्या जे लाईफस्टाईल आहे, जीवनशैली आहे, ती किती किती पुढे न्यायची आपल्या ऐपतीनुसारच नेली पाहिजे. माझी ऐपत एवढी आहे म्हणजे एवढाच खर्च करायला पाहिजे. आज पहा, तुम्ही लक्षात आलं असेल तुमच्या की शहरातून तर मोठी मोठी पगार असून सुद्धा त्यांना पुरत नाही. कारण रोज हॉटेलचा खर्च आहे, बाहेरून मागवायचं, बाहेरून खायचं, हॉटेलच्या पार्ट्या करायच्या. मग तुम्हाला पैसा कसा पुरणार? नाही पुरणार. किंवा एखादं संकट आलं म्हणून व्यसनाधीन व्हायचं, असं पण करू नये. तुम्ही दारू प्यायला लागला तर काय होणार? संकट जाईल, पडून जाईल तुम्हाला घाबरून? नाही जाणार. उलट तुमचं संकट वाढेल, तुमचा खर्च वाढेल, तुमची ताकद कमी होईल, तुमची विचारशक्ती कमी होईल, तुम्ही त्याच्यावर उपाय शोधणारच नाही आणि त्यात तुम्ही बुडून जाल. कोणतेही संकट आलं तर कोणतेही व्यसन नाही करायचं, पहिल्यांदा त्याच्यावर ताबा ठेवायचा. कोणतेही संकट आलं त्याला घाबरायचं नाही, सामोरं जायचं. आणि आता आपण म्हणू की चारही बाजूनी संकट आलं आणि ते पण आपली चुकी नसताना आलं, तर काय करायचं? प्रारब्धाने आलं, पण चारही बाजूने आलं आणि माणूस पूर्ण असा त्याच्यात बांधून गेला, चारही बाजूनी संकट. मग त्यावेळेला काय करायचं? आपण एक गोष्ट पाहूया. एक हरिण असतं, त्या हरिणीची प्रसूतीची वेळ आलेली असते. मग ती जागा शोधते. मला प्रसूतीसाठी कोणती जागा? तर ती जागा शोधत असते जंगलामध्ये. तेवढ्यात तिला एक नदी दिसते आणि नदीच्या बाजूला थोडी झुडपं दिसतात. तिला वाटतं हा आडोसा चांगला आहे, आपण इथे बाळाला जन्म देऊया. तिथे जाते, उभी राहते. वर पाहते तर काय, आकाश धरलेलं आहे. कोणत्याही क्षणी पाऊस पडेल, बारीक बारीक विजा चमकतात. डाव्या बाजूला पाहते, एक धनुर्धारी तयारी करतोय हिला मारण्याची. थोडी मागे सरकते, घाबरते ती. उजव्या बाजूला बघते, एक वाघ तयारीत आहे, दडीवरून मारून बसलेला आहे. समोर पाहते, समोर आग लागलेली आहे, आगीचा डोम झालेला आहे. काय करणार? चारही बाजूनी घेरली गेली. काय होईल? वाघ तिला भक्ष्य करील, आपलं जेवण करून टाकेल. तो धनुर्धारी मारेल, आगीत ती जळून खाक होईल. काय होईल? तिचं डोकंच चालत नाही. काय होणार? मागे गेलं तर नदी आहे, पुढे गेलं तर अग्नी आहे. चारही बाजूनी, सगळ्या बाजूनी ती हेरलेली आहे. मग त्यावेळेला ती एक ठरवते, नाही, आपलं पहिलं कर्म काय? बाळाला जन्म देणं. जे पुढे होईल ते होईल. ती प्रथम बाळाला जन्म देते बाळाला. आणि तेवढ्यात वरून विजेचा कडकडाट होतो. तो धनुर्धारी असतो, त्या धनुराच्या तिथेच बरोबर ती वीज पडते आणि धनुर्धारीचा नेम चुकतो आणि तो वाघाला लागतो. वाघ मरतो आणि लगेच धोधो पावसाची सुरुवात होते. अग्नी विझून जातो. एका क्षणात तिची सगळी संकट दूर होतात, एका क्षणात. मग आपण याच्यापासून काय घेतलं पाहिजे? आपण हे घेतलं पाहिजे की शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही झुंज दिली पाहिजे, घाबरलो नाही पाहिजे. बऱ्याचशा वेळेला काय होतं, माणसावर संकट आलं, बिथरून जातो, हातपाय गाळून बसतो, अटॅक येतो, निघून जातो. तसं जर झालं असतं, त्या हरिणीला तसं झालं असतं तर हरिण तेव्हाच मेली असते. एवढी संकट पाहिल्यानंतर कोण जिवंत राहणार? पण तसं नाही, शेवटच्या क्षणापर्यंत वाट पाहायला पाहिजे. एक चमत्कार काहीतरी घडत असतो.
आणि तोही आपल्याला वाचवू शकतो. आपली झुंज तशी पाहिजे, संकटाच्या वेळेला आपली झुंज तशी पाहिजे. शेवटच्या क्षणापर्यंत आपल्यामध्ये माणसांमध्ये बरेचसे लोक ही संकटाला घाबरून पळूनच जातात, आजारी पडतात, व्यसनात जातात, आत्महत्येकडे वळतात. पण अरे शेवटपर्यंत वाट तर पहा. ईश्वर तुझी परीक्षा बघतोय. कदाचित शेवटच्या क्षणाला तुला ईश्वर हात देईल. शेवटच्या क्षणापर्यंत वाट तर पाहतो. हरिणीने तसं केलं. हरिण घाबरली नाही. जे व्हायचं ते होईल. माझं प्रथम जे काम आहे ते मला करणं भाग आहे. माझं जे कर्म आहे ते मी शेवटपर्यंत करीत राहिलं पाहिजे, ही तिच्याकडे भावना होती. आणि म्हणून हरिण त्यातून वाचले. माणसाकडे तेवढा धीर नसतो. आणि मग आम्ही संकटाच्या वेळेला फसत जातो. प्रत्येक वेळेला आम्ही काळजी घेतली पाहिजे की आम्ही किती मोठं संकट आलं तरी ते परतवून लावायची आमच्यात हिंमत पाहिजे. आणखीन एक मोठी गोष्ट आहे की पूर्वीचा काळ असा होता ना की एखादं संकट आलं ना, पूर्ण कुटुंब त्याच्यात इन्व्हॉल्व व्हायचं. जसं आनंदाचे क्षण असतात आणि सगळेच एकत्र येऊन मजा करत असतात, खायला प्यायला असतात, आणि संकट आलं ते सगळे दूर दूर होतात. हे पूर्वी नव्हतं. आजकाल जास्त दिसायला लागलं. कारण स्वार्थ फार वाढलाय. सत्संग, अध्यात्म याच्यावर आमचा विश्वास नाही राहिलेला. माणसाला एवढं वाटते मी पैसे कमावले म्हणजे मी सुखी झालो. अरे असं नाही होत. पैसे कमावले म्हणजे तुम्ही मोठे श्रीमंत झालात, जोपर्यंत तुमचं मन सुखात नाही, तुमचं मन आनंदी नाही, मन सुंदर नाही, तोपर्यंत तुम्ही सुखी नाही होऊ शकत. त्यासाठी तुमच्या कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीकडे संस्कार पाहिजे, एकमेकाबद्दल प्रेम पाहिजे, आदर पाहिजे. तर तुम्ही कोणत्याही संकटाला सुद्धा सामोरं जाऊ शकाल. पूर्वी असं होतं, एखादं संकट आलं की सगळे एकत्र बसायचं आणि आपण काय करायचं त्याच्यावर विचार करायचा. किती चांगली पद्धत होती. पण संकटाला सुद्धा सगळं कुटुंब असं एकत्र येऊन विचार करायचा. सगळ्या गोष्टींचा त्याग करायला तयार असायचं. कोण म्हणतो हे संकट आले नाही, हे घ्या माझ्या दागिने. इव्हन मंगळसूत्र सुद्धा काढून देणाऱ्या स्त्रिया होत्या. ही जी भावना होती ना, त्यामुळे संकट पळून जायचं. कोणतं संकट शिल्लक नाही राहायचं. आज तसं होत नाही. आज जो एक कमवतोय तोच कमीत राहतो, तूच कमाव आणि संकटालाही तूच तोंड दे. आम्हाला फक्त आमच्या मजेप्रमाणे हवं आहे. खूप चुकीची पद्धत आहे. संकटाला पती पत्नी, आई वडील, सगळे जे कोणी असतील कुटुंबात, भाऊ बहिणी, सगळ्यांनी एकत्र यायला पाहिजे एकमेकाच्या संकटाला. तर पहा कसं संकट निघून जाईल. कोणतंच संकट शिल्लक राहणार नाही. पण त्याच्यासाठी एकमेकासाठी करण्याची प्रवृत्ती हवी. आज ती राहिली नाही. आमचे संबंध चांगले राहिले नाहीत तर काय, भाऊ बहिणीशी संबंध चांगले राहिले नाहीत. बऱ्याच ठिकाणी हे चित्र दिसतं आणि हे दुःखदायक आहे. मग तुम्ही संकट कशी परतवणार? एकत्र यायचं, फक्त मौज मजा करायची. तो प्रसंग झाला, लग्न झालं किंवा एखादा बारसं झालं, एखादा वाढदिवस झाला, मौज मजा करून निघून गेले, संपलं. तुझा तू, माझा मी, किंवा मागे एकमेकाला दोष द्यायला पण तयार. असं घडता कामा नये. आमचा विश्वास, जिव्हाळा हे कायम राहिलं पाहिजे कुटुंबात. तर कोणतेही संकट तुमच्यापुढे काहीच नाही, पटकन निघून जाईल. एकमेकाला तुम्ही हात देऊ शकाल, त्याला वरती खेचू शकाल. त्यामुळे एक लक्षात घेतलं पाहिजे आपण की कोणतेही संकट आलं कधीच घाबरायचं नाही, त्याला सामोरं जायचं. आपल्याला झेपेल तेवढंच कर्ज काढायचं. जे ओझं आपण पेलू शकू तेवढंच कर्ज काढायचं आणि ते चांगल्या गोष्टींसाठी काढायचं. आपल्या कमाईतला एक आणा आपण शिल्लक ठेवायला पाहिजे. आपले जे भाऊ बहिणी असतील, नातेवाईक असतील, हे आपले सगळ्यांचे संबंध चांगले ठेवले पाहिजेत की आपल्याला ते अडीअडचणीला तुम्हाला एकमेकाला उपयोगी पडाल. ही जी आपल्यावरची बंधनं आहेत ना, ते आपण पाळली पाहिजे. कोणतेही संकट आलं म्हणून कोणत्या व्यसनाच्या अधीन जायला नाही पाहिजे.
कोणतं संकट आलं म्हणून घाबरून आत्महत्येकडे वळलं नाही पाहिजे, कारण तो मार्ग नाही. तुम्ही संकटावर मात करताना हाच तुमचा खरा विजय असतो. पळून जाणं नाही, आत्महत्या म्हणजे पळून जाणं, आणि ते टाळलं पाहिजे. कितीही संकट येऊ दे, काय होणार जास्तीत जास्त? आकाश कोसळणार, काय होणार जास्त? आमच्याकडे धैर्य पाहिजे, आणि तरच आम्ही चांगल्या प्रकारे एखाद्या संकटाला परतवू शकू हिमतीने. आणि कधीही लक्षात ठेवा, कोणती गोष्ट परमनंट आलेली नाही आहे. जसा आनंद येतो आणि आम्हाला जगावंसं वाटतं, जेव्हा आनंद खूप आम्हाला मिळतं, काहीतरी आमच्याकडे खुशीची बातम्या येतात, सगळं आनंद असतं वातावरण, त्यावेळेला आम्हाला असं वाटतं खूप जगावं, काय सुंदर जीवन आहे, असंच जीवन पाहिजे असं वाटतं. मग दुःखाच्या वेळेला एवढं घाबरण्याचा काय प्रश्न आहे दुःख पुन्हा निघून जाईल, आनंद येईल, पण त्याच्यासाठी आपल्याला धीर पाहिजे, आपल्याकडे तेवढा संयम पाहिजे. आणि त्या कोणत्याही संकटाला आपण धैर्याने जर तोंड दिलं तर आपण कोणत्याही संकटातून आरामशीर बाहेर पडू शकतो. आणि जी प्रारब्धाने जे येतात, जी संकटं येतात, ते आपण एक हरिणीचं उदाहरण फार चांगलं उदाहरण आहे, ज्याच्यामुळे आपण शेवटपर्यंत वाट बघितली पाहिजे. जेव्हा आपले सगळे उपाय संपतात, माझ्यावर संकट आलं, सगळे उपाय संपले, मग आता मी काय करायचं? आता एकच आहे, जे होईल ते पाहत राहायचं. ईश्वर मला मदत करील, बस ईश्वराकडे ध्यान ठेवायचं आणि थांबायचं. शेवटच्या क्षणाला तुमचं संकट निघून जाईल. ईश्वर पण आपली परीक्षा पाहत असतो. तू किती धैर्यवान आहेस, किती तोंड देतेस, कसं तोंड देतोस, पाहत असतो. आणि अशा प्रकारे जर आम्ही तोंड दिलं, अशा प्रकारे आम्ही संयम ठेवला मनावर, तर आम्ही कोणतेही संकट आम्हाला भारी नाही. हा जो आपला प्रवास आहे जीवनाचा, तो जीवनाचा प्रवास अर्धवट टाकून जायला नाही पाहिजे. आपल्या कुटुंबाचा विचार करायला हवा, की कुटुंब याला मग कसं तोंड देईल, मी जर पळून गेलो तर. मी त्यातला करता आहे, मी त्याला तोंड दिलं पाहिजे. त्यामुळे शक्य तेवढं आपल्याला स्वतःहून कोणतं संकट ओढवून घेऊ नये. आपण अशा संकटांपासून दूर व्हावं अशी विनंती करतो. आणि मी इथे 2 शब्द आपले थांबवतो. हरी